कटोरी तुम्ही बघू शकतायत, किती सुंदर दिसते. एकदम सेपमध्ये, कुठं खालीवर वगैरे असं काहीच नाही. मी दोन्ही कटोरींना टक्स मारून घेते. अशा प्रकारे माझी कटोरीला टक्स मारून झालेला आहे आणि कटोरी ही आता तुम्हाला दाखवते की कशी दिसते. सो ही अशी कटोरी माझी बनली आहे. आता आपण ती जॉईंट करणार आहोत. मी दुसऱ्या कटोरीला टक्स मारून घेते. आत्ता आपण कटोरी जॉईंट करणार आहोत. त्यासाठी मी कटोरी घेतली आहे आणि आपल्याला कटोरीला आपल्याला कटोरीचा हा पार्ट घ्यायचा आहे आणि आपल्याला तो आता जोडायचा आहे. तर मी कटोरी अशा प्रकारे खाली ठेवली आहे आणि कटोरीचा पार्ट वर ठेवला आहे. ते सेम तंतोतंत पकडायचं आहे आणि ते आपण मशीनच्या दाबाखाली ठेवायचं आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला ठेवायचं आहे आणि हळूहळू आपल्याला दोन्ही पार्ट एकसारखे धरत टिप मारत जायचं आहे. कटोरी आपली राऊंड फिरते, त्यामुळे आपल्याला गोल राऊंड अशी कटोरी फिरवत फिरवत टिप मारायची आहे. हळूहळू करत आपण अशी कटोरी जॉईंट करू शकतो. अशा प्रकारे आपल्याला कटोरी जॉईंट करायची असते. त्यानंतर मी त्याच टिपेवर परत दुसरी डबल टिप मारून घेतली आहे. अशा प्रकारे आणि तसेच मी एक लॉक टिप देखील मारत आहे, जेणेकरून कटोरीचे धागे हे निघायला नकोत. आणि आपली कटोरी जॉईंट झालेली आहे. तुम्ही बघू शकतायत कटोरी कशी दिसते ते. सो फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की कटोरी जॉईंट कशी करायची. ते मी दुसरा पार्ट देखील येथे जॉईंट करून दाखवलेला आहे.